मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही जर लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे. भरपूर अशा बहिणींनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेले आहेत. त्यांचे अर्ज आत्तापर्यंत पेंडिंगमध्ये आहेत. परंतु ज्यांना हप्ता मिळालेला आहे किंवा ज्यांना हप्ता मिळालेला नाही अशा दोन्हीही लाभार्थ्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे. ती म्हणजे सध्या तुम्ही काही यूट्यूब चॅनलवरती बातमी ऐकली असेल किंवा न्यूजवरती तुम्ही बातमी ऐकली असेल, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेत आता जे काही निकष पूर्वी लावण्यात आलेले होते या निकषामध्ये बदल होणार आहे. परंतु यामध्ये नेमकं काय सत्य आहे? खरंच निकषामध्ये बदल होणार आहेत का? पूर्वी अर्ज करत असताना जे काही हमीपत्र तुम्ही भरून दिला होता त्या हमीपत्रावरती जे निकष लावण्यात आलेले होते तेच निकष पुढे राहणार आहेत अशी माहिती या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे. परंतु एक समजून घ्या, हमीपत्र तुम्ही भरत असताना खरंच वाचलात का? तो हमीपत्र एकदा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित समजून घेणार आहोत. त्या हमीपत्रामध्ये जे निकष होते तेच निकष पुढे कंटिन्यू राहणार आहेत अशी माहिती सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. परंतु आपल्याला निकषात माहिती नसेल, आपण जर या योजनेमध्ये पात्रच नसाल तर तुम्हाला कोणत्या ठिकाणी लाभ दिला जाणार नाही. पूर्ण व्यवस्थित निकष आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जेव्हा तुम्ही अर्ज केला असेल, अर्ज करत असताना एक हमीपत्र तुम्ही भरून दिला असेल आणि त्यावरती तुमची सही सुद्धा तुम्ही केली असेल. आता तो हमीपत्र तुम्हाला सर्वप्रथम समजून घ्यायला पाहिजे होता. परंतु भरपूर अशा बहिणींनी हमीपत्र सहजरित्या सही या ठिकाणी केलेली आहेत आणि हमीपत्र सुद्धा भरून दिलेले आहेत. परंतु नेमकं ते हमीपत्रामध्ये काही निकष देण्यात आलेले होते, ते निकष तुम्ही पाहिला नसेल किंवा अर्ज करत असताना जो काही व्यक्ती असेल तो सुद्धा तो हमीपत्र व्यवस्थित वाचला नसेल. आता हमीपत्र आपण या ठिकाणी व्यवस्थित समजून घेऊया. पहिला यामधला निकष होता तो म्हणजे माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपयापेक्षा अधिक नसायला पाहिजे होतं किंवा नाही असा या ठिकाणी उल्लेख होता. आता तुम्ही या ठिकाणी टिक मार्क केलेले आहेत म्हणजे 2,50,000 पेक्षा उत्पन्न माझ्या कुटुंबाचं नाही असं म्हणून तुम्ही स्पष्टपणे या ठिकाणी खूण केलेली आहे. आता त्यानंतर बघा दुसरा निकष होता यामधला, माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला होता. आता बघा, माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात यावा असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला होता. आता तुम्ही काही लाभार्थ्यांनी या ठिकाणी उत्पन्नाचा जो प्रमाणपत्र आहे तो चुकीचा सुद्धा जोडलेले आहेत. अशा लोकांना या ठिकाणी रेशन कार्ड डम्मी रेशन कार्ड म्हणून सुद्धा काही महिलांनी या ठिकाणी अर्ज केलेले आहेत. जरी महिला केले नसतील परंतु जो व्यक्ती अर्ज करणार आहे तो व्यक्ती अधिकचे पैसे घेऊन या ठिकाणी अर्ज चुकीच्या पद्धतीने सुद्धा भरून घेतले आहेत आणि भरून सुद्धा दिलेले आहेत. आता बघा त्यानंतर तिसरा निकष या ठिकाणी सांगण्यात आलेला होता तो म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही. आता बघा हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण पॉइंट आहे. काही लाभार्थी या ठिकाणी त्यांच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती आयकरदाता आहे तरी सुद्धा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेले आहेत. आता आयकरदाता जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाईल असा स्पष्टपणे उल्लेख या हमीपत्रामध्ये जे काही तुमच्यासाठी निकष दिलेले होते त्या निकषामध्ये हा अपडेट या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता त्यानंतर बघा, मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग असेल, उपक्रम असेल, मंडळ असेल, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. परंतु या ठिकाणी भरपूर अशा कर्मचाऱ्यांच्या पत्नी सुद्धा अर्ज केलेले आहेत. यामध्ये शिक्षक असतील किंवा या व्यतिरिक्त भरपूर मोठ्या मोठ्या पदावर असून सुद्धा काही महिलांनी अर्ज केलेले आहेत. आता तुम्ही सांगा, या ठिकाणी योग्य महिलांना या योजनेचा लाभ मिळायला पाहिजे की नाही? आता तुमच्या गावातील तुम्ही पहा, भरपूर अशा महिला लाभ घेत आहेत की त्यांना त्या योजनेचा लाभ मिळाला नाही पाहिजे परंतु त्या योजनेचा लाभ ते घेत आहेत. हे चुकीचं आहे.
आता हे निकष तुम्ही पूर्वी अर्ज करत असताना तुम्ही पाहिलाच नसेल, परंतु आता एकदा व्यवस्थित समजून घ्या। नंतर पुढचा निकष एक सांगण्यात आलेला होता, तो म्हणजे मी बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न 2,50,000 पेक्षा कमी नाही, कमी आहे, 2,50,000 पेक्षा कमी आहे। आता यामध्ये बघा कोण कोण पात्र ठरणार आहेत। मी बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा या ठिकाणी कमी आहे। आता तुम्ही यामध्ये जे काही कर्मचारी तुम्ही बसताय, यामध्ये जर तुमचं 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र राहणार आहात। जरी कंत्राटी कर्मचारी तुम्ही स्वतः असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती असेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे, असा उल्लेख या हमीपत्रामध्ये स्पष्टपणे करण्यात आलेला होता। आता त्यानंतर पुढचा बघा एक निकष यामध्ये सांगण्यात आलेला होता, तो म्हणजे मी शासनाच्या इतर विभागामार्फत येणाऱ्या दरमहा 1,500 रुपये म्हणजे 1,500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचे आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही। आता यामध्ये ध्यानात ठेवा, 1,500 रुपये म्हणजे इतर काही ज्या योजना राबवल्या जातात, यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, अशा योजना आहेत। श्रावणबाळ योजनेचे सुद्धा काही आधार कार्डवरून वय कमी करून लोक भरलेले आहेत अर्ज। मग अशा लाभार्थ्यांना हे लाभ मिळायला पाहिजे का? कारण संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, त्या योजनेअंतर्गत तुम्ही लाभ घेत आहात। आता त्या योजनेअंतर्गत जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ कसा दिला जाईल? कारण दोन्हीही सरकारच्या योजना आहेत आणि दरमहा या दोन्ही योजनेअंतर्गत पैसे दिले जात आहेत। त्यासाठी जर तुम्ही त्या योजनेमध्ये जर पात्र असाल तर या योजनेमध्ये तुम्ही पात्र राहणार नाही, असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आता त्यानंतर पुढचा एक पॉइंट या ठिकाणी निकष सांगण्यात आलेला आहे, तो म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी खासदार आमदार नाहीत, असा उल्लेख करण्यात आलेला होता। माजी खासदार आमदारचे तर कोणी भरलेच नसतील म्हणजे तुम्ही या ठिकाणी टिक मार्क केलात, म्हणजे या निकषामध्ये तुम्ही सध्या तरी बसत आहात। आता त्याच्यानंतर बघा पुढचा एक पॉइंट या ठिकाणी सांगण्यात आलेला होता, तो सुद्धा एक महत्त्वपूर्ण पॉइंट आहे, तो म्हणजे बघा, तो म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य नाहीत, असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। या निकषामध्ये तर तुम्ही 100% या ठिकाणी बसताय म्हणजे तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात। आता बघा त्यानंतर माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने, या ठिकाणी ट्रॅक्टर वगळून सांगण्यात आलेला आहे। बघा, माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने नोंदणी करत नाहीत। आता बघा, ट्रॅक्टर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र राहणार आहात। ट्रॅक्टर सोडून जर काही 4 चाकी वाहने जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्यांच्या नावाने जर असेल किंवा तुम्ही स्वतःच्या नावाने जर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही, असं या ठिकाणी हमीपत्रामध्ये सांगण्यात आलेलं होतं। तरी सुद्धा भरपूर अशा महिलांनी लाभ घेत आहेत। आता यामध्ये नंतर जेव्हा यामध्ये निकष व्यवस्थित येतील तेव्हा यामध्ये वगळतं की नाही वगळतं हे सांगता येत नाही। सध्या तरी महिला बाल विकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे, जे निकष हमीपत्रावरती देण्यात आलेले आहेत तेच निकष कंटिन्यू पुढे राहणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे। आता त्यानंतर बघा पुढचं, माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही। आता एकाच रेशन कार्डावरती भरपूर अशा महिला आहेत आणि त्या अर्ज केलेले आहेत। आता अशा लाभार्थ्यांना या ठिकाणी लाभ दिला जाणार नाही असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं। तरी सुद्धा भरपूर अशा महिलांनी यामध्ये अर्ज केलेले आहेत आणि त्यांना लाभ सुद्धा मिळालेला आहे। आता त्यानंतर बघा, अशा पद्धतीने सर्व माहिती व्यवस्थित देण्यात आलेली होती आणि सर्वात शेवटी या ठिकाणी एक नोटिफिकेशन लावण्यात आलेला होता, तो म्हणजे मी वरील प्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरण, माझा आधार क्रमांक, बायोमेट्रिक किंवा वन टाइम जे पिन आहे OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल। मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकता। मी केवळ शासकीय व योजनेचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार KYC वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे, असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। आता बघा,
हे सहमती पत्र किंवा जे हमी पत्र तुमच्याकडून पूर्वी भरून घेण्यात आलेले होते, यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेली होती ही माहिती, की यामध्ये ज्या महिला लाभ घेऊ शकणार आहेत, या निकषामध्ये ज्या महिला या ठिकाणी टिक मार्क केलेले आहेत. आता बघा, यामध्ये भरपूर अशा तुमच्या गावातील जे काही जे महिला आहेत, या योजनेमध्ये पात्र होणार नाहीत, तरी सुद्धा ते लाभ घेत आहेत. आता तुम्हाला सुद्धा या योजनेमध्ये लाभ घ्यायचा असेल तर हे जे निकष होते हमी पत्रामध्ये देण्यात आलेले, त्या निकषामध्ये जर तुम्ही योग्यरित्या या ठिकाणी बसत असाल तर तुम्हाला या योजनेचे लाभ नक्की पुढे सुद्धा मिळत जातील, असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. जास्तीत जास्त तुमच्या प्रत्येक गावातील व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अशाच पद्धतीचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.